नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या टॉप हेडलाईन्स पुढील प्रमाणे. सर्वप्रथम, भारतीय नौदलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये ऊर्जा वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा सुरू केली आहे. पुढची महत्त्वाची बातमी, भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टरमधून सोडता येणाऱ्या देशातील पहिल्या ड्रोन प्रकल्पाचे म्हणजेच वायुबाणचे अनावरण केले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव यांनी रस्ते आणि रेल्वे पूल प्रकल्पांसाठी प्रिझम SG पोर्टल लॉन्च केले आहे. आणखी एक महत्त्वाची अपडेट, नॅशनल हाऊसिंग बँकेने संरक्षण आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गृह सुगम पोर्टल सुरू केले आहे. दरम्यान, भारताने 1 अब्ज कोळसा उत्पादनाचे ऐतिहासिक उद्दिष्ट साध्य केले आहे. आता आंतरराष्ट्रीय घडामोडी. नेपाळमध्ये मोठा राजकीय बदल झाला असून बालेन शाह यांनी सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. पुढची बातमी, लिपुलेख खिंडीतून भारत-चीन व्यापार पुन्हा सुरू झाला आहे. तसेच सिक्कीमच्या स्तुती प्रधान यांची जागतिक युवा संसद 2026 साठी निवड झाली आहे. आता आर्थिक आणि क्रीडा घडामोडी. OECDने भारताचा 2026-27 साठी विकासदराचा अंदाज 6.1% कमी केला आहे. पुढची महत्त्वाची बातमी, 2028च्या जागतिक ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिपचे यजमानपद भारताला मिळाले आहे. आणि शेवटी, छत्तीसगड राज्य खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026 ते यजमानपद भूषवणार आहे. अशाच स्पर्धा परीक्षा उपयुक्त अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले स्पर्धा परीक्षा टेलिग्राम चॅनल